पावभाजी आणि हे पावभाजीसाठी बटाटे, टोमॅटो आणि फ्लावर घेतलेले आहे. आता आपण इथे बटाटे जे पोटॅटो आहेत, बटाटे म्हणजे आपण ते कट करून घेणार आहोत. हे अशा प्रकारे. आणि याच्यानंतर आता ही जी फ्लावर आहे ती गरम पाण्यामध्ये, उकळत्या गरम पाण्यामध्ये टाकून तिला चांगली वॉश करून घ्यायची, कारण त्याच्यात बॅक्टेरियाज असतात. हे जे आपण सगळं मटेरियल जे कट केलेलं आहे ते आपण कुकरमध्ये टाकून शिजून घेऊयात. तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊयात. स्टार्ट. आता पहिले कांदा कट करून घेऊयात त्या मशीनने. जितकं बारीक होऊ शकतो तितकं. ताकद खूप लागते. आता आपण हे कंटिन्यू करूयात आणि याच्यानंतर आता टोमॅटो कट करून घेऊयात. आता आपण याला प्रेस्टीज वरतून काढून हे सगळं कुकरचं झालेलं आहे. आणि माझ्याकडून एक मोठी चूक झाली, ते मी टोमॅटो नाही का, जे टोमॅटो होते ते मी याच्यात उकडायला टाकले. मी लगेच काढून लगेच टोमॅटो त्याला कट केले मी. आणि हे कांदा सोबत गोल्डन, जेव्हा आपण कढईमध्ये कांदा टाकतो तेव्हाच आपण हे टोमॅटो पण टाकायचे. हे बघू शकता किती भारी उकडलंय ते. हे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत. आपण आता गॅसवरती ठेवली आहे कढाई. तोपर्यंत कढाई तापते तोपर्यंत आपण बटाट्याचे हे आपण छिलके काढून घेऊयात. आता कढई तापून झालेली आहे आणि आपण याच्यात ऑइल टाकून घेऊयात. हे आपण आता ह्या अशा प्रकारे मॅश करून घेणार आहोत, जे की आपण त्या दोन गोष्टी टाकल्या होत्या. एक आहे पोटॅटो आणि दुसरा आहे वटाणे. टाका नाही तर नका टाकू. आणि शिमला जरी तुमच्याकडे अवेलेबल असली नसली, तुमच्या मनावरती. ज्याला आवडत नाही त्याला. मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाही. हे बघा, आता आपण जी कढई ठेवली होती त्याच्यात आपण हे टाकणार आहोत मोहरी. आणि त्याच्यानंतर टाकणार आहोत जिरे. हे टाकून झाल्यानंतर याच्यात आपण टाकणार आहोत कांदा, जो की आपण कट करून घेतला होता. त्याला मिक्स करून घेऊयात. आपण याच्यात सुहाना पावभाजी मसाल्याचा वापर केलाय. हे अशा प्रकारे झालंय. मी गोल्डन होऊस्तर याला आपण हलवणार आहोत. जोपर्यंत गोल्डन होणार नाही तोपर्यंत. अशा प्रकारे आपलं मिश्रण जे आहे हे झालेलं आहे मॅश करून सगळं. आता याच्यात आपण असं गोल गोल हलवणार आहोत, कारण ते लवकर त्याला खूप चांगलं हे होतं. कढीचं काढणार. आणि याच्यात सध्या अगोदरच मी लसूण टाकून घेतले आहे. तुम्हाला ते सांगायचं विसरून गेलं. असा मस्त चमचमीत हा कांदा झालेला आहे, म्हणजे की ब्राऊन कांदा झालेला आहे. आणि याच्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो. हे टोमॅटो अगदी 2-3 मिनिटच आपल्याला फ्राय करायचे कांद्यासोबत. व्यवस्थित टोमॅटो जोपर्यंत मॅश होणार नाही तोपर्यंत टोमॅटो मॅश करतच राहायचं, म्हणजे की हलवतच राहायचं. आता व्यवस्थितपणे मॅश झालेला आहे. आणि आता याच्यात आपण टाकणार
आहोत कोरिएंडर, म्हणजेच की कोथिंबीर. मिक्स मिक्स. आणि याच्यात आपण पावभाजी मसाला, हळद, मिरची पावडर ते सगळं टाकून मिक्स करून घेतलं. आणि ही असं मस्त आपली ग्रेव्ही बनून तयार झाली. अजून खूप काय बाकी आहे. आणि याच्यात आपण टाकणार आहोत ते मॅश केलेलं मिश्रण. आता मिक्स करायचंय. आपण याच्यात थोडंसं वॉटर टाकणार आहोत, म्हणजे की पाणी. याला मिक्स करून घेणार आहोत एकदम व्यवस्थित, केअरफुली. प्लॅंगावर जर का उरलं आता आपण याच्यामध्ये कोरिएंडर टाकणार आहोत. वाव. आता याच्यात आपण याच्यात सॉल्ट टाकणार आहोत. आपण याला मिक्स करणार आहोत. आता झाली आपली पावभाजी. भाजी तर तयार आहे. आता गॅसवर टाकायचा आहे तवा. आता आपण ह्या तव्यावरती बटर लावणार आहोत. आणि हे असे आता आपण ते पाव टाकले आहेत. आणि हे बघा, आपण ही आपली पावभाजीमध्ये बटर टाकणार आहोत अमूलचं. बटर मध्ये चिकटपणा करू नका. आणि आपली रेडी आहे पाव आणि भाजी. कांदा आणि कोथिंबीर टाकून आपली पावभाजी रेडी झाली आहे.